मुंब्र्यात बनावट शूजच्या गोडाऊनसह दुकानांवर पोलिसांची छापेमारी, सुमारे 1.5 कोटींचा मुद्देमाल जप्त। मुंब्र्यातील अमृतनगर परिसरात काही फुटवेअर दुकानांमध्ये महागड्या कंपन्यांच्या नावानं बनावट शूज विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। हे दुकानदार बनावट शूज कमी किमतीत ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध करून नागरिकांची फसवणूक करत असल्याच्या तक्रारीत सांगण्यात आलं होतं। याबाबत माहिती मिळताच मुंब्रा पोलीस ॲक्शन मोडमध्ये आली। पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर आणि त्यांच्या पथकाच्या मदतीनं मुंब्र्यातील 2 गोडाऊन आणि 6 दुकानांवर छापेमारी केली आहे। छापेमारी दरम्यान पोलिसांनी अडिदास, नायकी सारख्या महागड्या शूज कंपनींच्या नावाचे तब्बल 1.5 कोटी रुपयांचे शूज जप्त केले आहेत। अशा प्रकारे आणखीन तक्रारी प्राप्त झाल्यास त्यावर कारवाई केली जाणार असल्याचं पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी सांगितलंय। पोलीस स्टेशन मुंब्र्याच्या हद्दीमध्ये शरीफा रोडला 6 दुकाने आणि 2 गोडाऊन्समध्ये मुंब्रा पोलीस स्टेशन व तसेच लेटेस्ट IPR सर्व्हिसेस लिमिटेड यांनी एकत्रितरित्या छापा मारलेला आहे। फुटवेअरच्या दुकानांमध्ये तपासणी करून त्या ठिकाणाहून 1,42,00,000 रुपयांपेक्षा अधिक किमतीचे ॲडिदास व नायके कंपनीचे बनावट शूज, चप्पल हे जप्त करण्यात आलेले आहेत। सर, आपल्याला ही माहिती कशी कळाली, म्हणजे कसं हे झालं होतं? लेटेस्ट कंपनीकडून आपल्याला माहिती आलेली होती। ती माहिती पोलीस स्टेशनला अगोदर व्हेरीफाय केली, त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेचं पालन करून मग छापा। सर, मुंब्र्यामध्ये कुठे कुठे हे छापामारी करण्यात आली? मुंब्र्यामध्ये प्रामुख्याने शरीफा रोडला, अमृतनगर परिसरामध्ये ही कारवाई करण्यात आली। सर, टोटल किती मुद्देमाल जप्त केलेले? 1,42,00,000 अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला। तर मुंब्र्यामध्ये ही पहिलीच कारवाई आहे आणि अशीच कारवाई जर पुढे चालू राहणार आहे का, ही फक्त शेवटची आणि पहिली कारवाई? अशा प्रकारची कुठली माहिती मिळाली तर अशा प्रकारची कारवाई सुरू आहे। सर, टोटल किती दुकाने आणि किती गोडाऊन मध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे? 6 दुकाने आणि 2 गोडाऊन्समध्ये ही कारवाई करण्यात आली।